अमेरिका इराण युद्धामुळे याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला होता, कारण जो मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं जे एक्सपोर्ट होतं ते थांबलेलं होतं आणि काही दिवसांपूर्वी हे जरी एक्सपोर्ट झालं असलं तरी या शेतकऱ्यांना आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फीज आहेत त्या लाखोमध्ये लावण्यात आलेल्या आहेत। सध्या जे आहेत आपण पाहतो आहे 50 ते 60 शेतकरी आहेत जे सोलापूरवरून इथं आलेले आहेत, कारण आहे शिपिंग ज्या कंपन्या आहेत ज्यांनी JNPTमधून जे अडकलेले कंटेनर होते जे बाहेर पाठवले, मात्र बाहेर पाठवण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडं आहे ते या शेतकऱ्यांना लावलेलं आहे। त्यामुळे माल आहे कमीचा आणि भाडं लागलेलं आहे जास्त, अशा प्रकारची त्यांची अवस्था झालेली आहे। आपण या शेतकऱ्यांशी बोलूया काय नेमकं कारण काय झालेलं आहे नेमकं। सर, तुम्ही आलेलात गावावरून इथे, कशा पद्धतीने तुम्हाला लुटलं गेलेलं आहे किंवा जास्त भाडं लावलं आहे? सर, आम्ही टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहे। आज आमच्या निदर्शनास ही गोष्ट आली की आमचे कंपनीचे ओनर कुणालजी बत्रा साहेब यांनी आम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांची लूट अशा प्रकारे होते की बाबा आमच्याकडे 4 लाख रुपये 3 लाख रुपये भाडं होतं आणि आत्ता ते कमीत कमी आम्हाला 16 लाख रुपये 17 लाख रुपये भाडं मागतायत शिपिंग कंपन्या। तर हे एवढी मोठी लूट ही तुमच्या शेतकऱ्यांच्या अंगावर येणार आहे। त्यासाठी आम्ही धावून 50-60 जण इथं आलेलो आहे। तर आमची एवढीच मागणी आहे सरकारला की बाबा जे काही शिपिंग लाईनची जी माणसं आहेत आणि काय फ्रॉड करतायत हे वॉरच्या नावावर, तर ही लवकरात लवकर थांबवावी आणि जे रेग्युलर आमचं एक्सपोर्ट आहे ते सुरुवात केली तर आमचे शेतकरी यातून वाचतील साहेब। आणि तर अन्यथा आम्ही आमचे काही शेतकरी वर्ग जे आहे ते आत्महत्या करायला सुद्धा तयार आहेत, कारण आता केळी इतकी रानात पडून गेलेली आहे की तिला न्यायलाही कोण तयार नाही। 2 रुपये भावाने सुद्धा कोण घेत नाही आहे केळी। आणि अशाच एवढ्या चांगल्या कंपनी काम करते एक्सपोर्टसाठी आबदते आणि त्यांनाच भरपूर त्रास जातो शिपिंग लाईनवाल्यांकडून, तर ते तेवढी थांबवावी एवढीच आमची विनंती आहे सरकारला साहेब। आता स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत नाही आणि बाहेर पाठवावंच तर भाडं जास्त लागते, असं दुहेरी संकट आलं आहे। हां, दुहेरी संकट तर असं झालेलं आहे की आता स्थानिक बाजारात तर 2 रुपये किलोने बी कोण घेत नाही आहे आणि एक्सपोर्टला 30 केळी कमीत कमी आज 8-10 रुपयांनी जरी जाते तरी एवढं जरी गेली तरी शेतकऱ्याचे काय नाही फुलाची पाकळी खर्च जाऊन शेतकरी कुठंतरी सुखी राहील। मग त्याच्यासाठी बी एक्सपोर्टवाल्यांना अडचण येते यात की अशी की तुम्हाला तो डबल भाडं मागतायत ना, मग ते बी विचार करतायत एक्सपोर्ट करायचं का नाही करायचं आणि करायचं तर कशासाठी, हा विषय झालेला आहे साहेब। काय केळी शेतकऱ्यावरती काय संकट आले आहे? आत्ता मी संतोष बाबर व करमाळा सोलापूरवरून या ठिकाणी आलेलो आहे। तर असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे की मागच्या काही 4-5 दिवसापूर्वी आम्ही शिपिंग लाईनशी कॉल केले होते की आम्हाला एक्सपोर्टरकडून अशी माहिती मिळाली की ह्यांनी आपले कंटेनर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बिल दिले होते $3000। त्याच्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे 3 लाखाचं बिल दिलं होतं, त्याचं 8 लाख रुपये 9 लाख रुपये आपल्याला भाडं आकारण्यात आलेले आणि ते कंटेनर डिस्पॅच तिथून करू शकत नाहीत। ह्याच्यासाठी असं झालेलं आहे की म्हणजे इथं शेतकरी मरायला लागलेला आहे आणि हे शिपिंग लाईन ह्या ठिकाणी 5-5 लाख रुपये नंतर आकारून हे चोरी करतात आहेत। आता ज्यावेळेस इराणमध्ये बोलणं झाले त्यावेळेस ते कंटेनर सोडायला तयार झाले, मग आत्तापर्यंत का सोडत नव्हते हेच आम्हाला प्रश्न विचारायचे की ते आत्तापर्यंत का सोडत नव्हते। ज्यावेळेस आम्ही सगळे शेतकरी येतो त्यावेळेस तुम्ही 5-5, 6-6 लाख रुपये जर कमी करत असाल तर ह्याच्या अगोदर ते पैसे कुणाच्या खिशात जात होते? हाच आमचा प्रश्न आहे की ह्या शिपिंग लाईनवरती सगळ्यांचे बंधन घालणं गरजेचं आहे सरकारने। युद्धाचा फायदा घेऊन तुम्हाला लुटलं जातं आहे? हो, 100%। हा, मी म्हणतो 5-6 लाख रुपये यांच्या खिशात घालत होते तेच आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असते ना, तर आज हा 25 रुपयाचा रेट चालू होता, 25च्या पुढे गेला असता। आज तो रेट शेतकऱ्यांना 5 रुपये 7 रुपये 8 रुपये ह्या रेटने द्यायला लागतो। तर हे 5 लाख रुपये जे मिळणारे होते 6 लाख रुपये यांनी युद्धाचा फायदा घेऊन आपल्या खिशामध्ये टाकायचा एवढाच प्रयत्न शिपिंग लाईनने केला। आज ज्यावेळी आम्ही सगळे येऊन ज्यावेळेस भांडायला लागलो त्यावेळेस त्यांनी कुठून कमी केले हे आम्हाला विचारायचे की फक्त ते कमी कुठून झाले, ते कोणाच्या खिशात जात होते, आज का कमी झाले? सरकार लक्ष देत नाही सगळ्या याच्यावर? बिलकुल नाही आहे। ह्या शिपिंग लाईनकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सरकारचं। आजपर्यंत ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचलेली नाही आहे। ज्यावेळी आज आम्ही सगळे येऊन ज्यावेळेस भांडणार त्यांना बोलायला चालू केलं त्यावेळेस आमच्याकडे त्यांनी पोलीस पाठवले। आम्ही पोलिसांना सांगितलं आमचा प्रश्न आहे की हे 5 लाख रुपये 6 लाख रुपये वाढवले कशाचे हे त्यांनी उत्तर द्यावं, त्याच्यानंतरच आम्ही इथून हलणार आहे, तोपर्यंत आम्ही हलणार नाही या ठिकाणावर। आपल्यावर काही एक्सपोर्टर आहेत कि जे शेतकऱ्यांकडून माल घेतात आणि पुढे एक्सपोर्ट करतात। सर, आप एक्सपोर्टर हो, क्या प्रॉब्लम आ रही है, किस तरह से वॉर की? मेरा कंपनी का नाम है शानोज इम्पैक्स, मैं दिल्ली से हूँ और हम लोग बनाना एक्सपोर्ट करते हैं अप्रॉक्सीमेटली 1000 कंटेनर के करीब। अभी इशू ये आ रहा है कि जो कंटेनर यहाँ से चले गए वॉर से पहले भी, उसमें ये शिपिंग लाइन वालों ने वहाँ जा कर के अपना पहले हमसे फ्रेट ले लिया, सरेंडर BL दिया हमारे को। इट मीन्स कि हमारा जो माल है हम वहाँ पे रिलीज़ ले सकते हैं, पर जब रिलीज़ लेने के लिए हमारा पार्टी उधर गया तो उससे पहले इन्होंने मांगा वॉर सरचार्ज $5000, सिक्योरिटी मांग रहे $7000 कंटेनर की। मतलब अप्रॉक्सीमेटली आज का देखा जाए तो ये 12 लाख रुपए के करीब हो गया।
3.5 लाख हमने इनको पहले दिया हुआ है, तो 15.5 लाख रुपए टोटल एक कंटेनर को छुड़ाने के लिए देंगे, इसकी वैल्यू 7 से 8 लाख रुपए है। तो कैसे इतना पैसा इनको दे दें? ये कुछ भी सुनने को तैयार नहीं है। इतने इश्यूज आ रहे हैं, इनको कुछ भी बोलते हैं ये लोग फ़ोन बंद कर देते हैं, नो रिप्लाई। तो हम ये बताइए कि इस बनाना का क्या होगा? 45 दिन हो गए इस बनाना को भरे हुए, 20 दिन से ईरान के पोर्ट में पड़ा हुआ है, पेरिशेबल आइटम है, सब माल डैमेज हो रहे हैं। मैं आपको भी दिखाता हूँ, मेरा कुछ कंटेनर ईरान में रिलीज़ हुआ है, उसका वीडियो आया उधर से, सारा माल ख़राब है और इनको 15 लाख रुपये कंटेनर पे चाहिए। अभी यहाँ से कंटेनर जा चुके हैं लेकिन ईरान में अटके, ऐसे कितने कंटेनर के ईरान में पड़े हुए हैं? अभी तक बनाना के अप्रॉक्सीमेटली 1000 कंटेनर होगा उधर, और इसीलिए हम लोग फार्मर को भी पेमेंट नहीं दे पा रहे। हम इनको पेमेंट दें या फार्मर को दें, हमको ये समझ में नहीं आ रहा। हम जो यही डबल ट्रिपल पेमेंट यही मांग रहे हैं, तो फार्मर को पैसा कैसे देंगे? हमारे लिए बहुत बड़ा इशू आ रहा है। तुम्ही एक्सपोर्टर आहात, केंद्र सरकारने ऑर्डर दिली होती, मात्र या शिपिंग कंपन्यांना रेट लावू नका जास्त म्हणून, पण कुठल्या ह्याच्यामध्ये वॉश होत नाही? जसं की तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलं होतं की बऱ्याचशा गोष्टी आता या शिपिंग लाईनचं मनमानी या ठिकाणी चालू आहे। कंटेनर पोचल्यानंतर सुद्धा 5-5, 6-6 हजार डॉलरचे एक्स्ट्रा वॉर रिस्क सरचार्ज वॉरच्या नावाखाली वसूल करतायत। काही नॉमिनल चार्जेस ठीक आहेत, पण अगर 5-5, 6-6 हजार डॉलर अगर या शिपिंग लाईनकडून अगर वसूल केले जात असतील तर मोठा फटका हा शेवटी हा शेतकऱ्यांनाच बसत आहे। आणि जर एवढे पैसे जर शिपिंग लाईनला द्यायचे असतील तर ते पैसे शिपिंग लाईनला देणार एक्सपोर्टर की शेतकऱ्यांना देणार, हा प्रश्न आता एक्सपोर्टर समोर उभा राहिलेला आहे। त्याच्यामुळं याच्यावरती केंद्र सरकारने असेल, राज्य सरकारने असेल, या शिपिंग लाईनवरती चाप लावण्याचं काम गरजेचं आहे असं मला वाटतं। मधल्या काही दिवसामध्ये आहे ते JNPT MD असतील किंवा राज्य सरकार मंत्री असेल, त्यांनी बैठक घेतली होती, मात्र प्रश्न नाही सुटला। कुठल्याच प्रकारचं प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही, फक्त वेगवेगळ्या ट्रेड नोटीस असतील, पब्लिक नोटीस असतील, त्या इश्यू केलेल्या आहेत, परंतु त्याचा फायदा हा ना एक्सपोर्टरला झालेला आहे ना शेतकऱ्यांना झालेला आहे। ॲटलिस्ट तो जर फायदा हा एक्सपोर्टरला झाला तर तोच पास ऑन होऊन हा शेतकऱ्यांना होईल, परंतु त्याचे कुठलेच इम्प्लिमेंट हे शिपिंग लाईनकडून झालेलं नाही आहे। त्या फक्त कागदावरतीच ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्याचा फायदा हा पुढे कुणालाच झालेला नाही आहे। नक्कीच आपण पाहतो की JNPTमध्ये जे काय कंटेनर अडकले होते ते तिकडे मार्गस्थ झाले, इराणला गेले, गल्फला गेले, मात्र शिपिंग कंपनीच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा भाडं लाख दिलं जात आहे, लाखो रुपये लावले जात आहे। त्यामुळे युद्धाचा फायदा शिपिंग कंपन्या ह्या चुकीच्या पद्धतीने घेत आहेत आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं कंट्रोल राज्य सरकारचं आहे ना केंद्र सरकारचं आहे। त्यामुळेच याचा भुर्दंड हा शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।